हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज मी तुम्हाला पिंपरी चिंचवडमधील एक खूप छान मंदिर दाखवणार आहे, ज्याचं नाव आहे श्री चारभुजा विष्णुधाम मंदिर। आणि हे मंदिर पिंपरी चिंचवडमधील राहतनी एरियामध्ये आहे। हे संपूर्ण मंदिर विष्णूंना समर्पित आहे। हे मंदिर अयोध्याच्या राम मंदिराची आपल्याला आठवण करून देतं। या मंदिराचा टायमिंग सकाळी 7 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत असा आहे। संध्याकाळच्या वेळेमध्ये इथे ज्या लाईट्स लागतात त्यात हे मंदिर खूपच सुंदर दिसते आणि जेवढं हे मंदिर बाहेरून सुंदर दिसते त्याहीपेक्षा हे मंदिर आतून खूप सुंदर दिसते। मंदिराच्या बाजूलाच आपल्याला कार पार्किंगची व्यवस्था देखील इथे देण्यात आलेली आहे। मंदिराच्या आतमध्ये आपल्याला पाण्याची व्यवस्था, वॉशरूम, चप्पल स्टँडची देखील इथे व्यवस्था देण्यात आलेली आहे। सोशल मीडियावर हे मंदिर खूप व्हायरल झालं होतं, त्यामुळे मी आठवणीने हे मंदिर पाहण्यासाठी इथं आलेली आहे। तर त्यासाठी मी ठरवलं की मी एक छोटासा ब्लॉग करेल, जेणेकरून तुम्हाला देखील याची माहिती मिळेल की आपल्याच इथे एरियामध्ये इतकं सुंदर मंदिर आहे। 6च्या दरम्यान मी तिथे पोहोचले आणि गेल्या मी पहिले दर्शन घेण्यासाठी गेले मंदिरात, कारण अजिबात गर्दी नव्हती। नंतर इथे गर्दी होती आणि इथे आता गाभाऱ्यातली स्लाईड चालू आहे। स्टेप बाय स्टेप थोड्या वेळाने लाईटी चालू होतात, तोपर्यंत आम्ही इथे वेट केला थोडा। सगळ्या लाईट लागल्या आता ना। मंदिराचं डिझाईन एकदम बारकाईने केलेलं आहे। असं ऐकण्यात आलंय की राजस्थानवरून कारागीर आणून हे मंदिर बनवण्यात आलं आहे। इथले मुख्य आकर्षण आहे विष्णूंची मूर्ती, तसेच गणपतीची मूर्ती आणि राधाकृष्णाची मूर्ती। तसेच मंदिराच्या एंट्रीलाच आपल्याला छोटे छोटे मंदिर दिसतात, त्यामध्ये बाबा रामदेव, शिव पार्वती, अंबे माता, शीतल माता, गरुड देव यांचे पण मूर्ती आपल्याला यामध्ये पाहायला मिळते। कसं वाटलं मंदिर? खूप छान आहे, शांत वातावरण आहे, खूपच सुंदर मंदिर आहे। आम्ही पण फर्स्ट टाइम आलो, पण खूप छान वाटलं। मंदिराच्या वरच्या बाजूच्या लाईट्स या कंटिन्यू चेंज होत होत्या, त्यामुळे हे पाहून खूप भारी वाटत होतं। आणि आता 7:30 वाजत आले होते, त्यामुळे इथे आरती देखील चालू झाली होती। खूप गर्दी देखील झाली होती आणि आरती झाल्यानंतर इथे प्रसादाचे देखील वाटप करण्यात आले। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि हे मंदिर तुम्हाला आवडलं असेल तर इथे तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की एकदा व्हिजिट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।